आज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्र नवनिर्माण चेंबूर विधानसभेच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि माननीय अमित साहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मानतो। चेंबूर विधानसभेमध्ये अनेक समस्या आहेत, त्या भरपूर वर्षापासून त्यावर काम झालेलं नाही। प्रदूषणासारखी समस्या असेल, सुशिक्षित बेकारी असेल, आमच्या सिनियर सिटीजन समस्या असतील, महिलांच्या असतील, बऱ्याच ठिकाणी लादीकरणाचे विषय आहेत, स्लम एरियामध्ये गटारांचे विषय आहेत, टॉयलेटच्या समस्या आहेत, माता भगिनींच्या, अशा प्रकारच्या समस्या वर्षानुवर्ष त्यात चालू आहेत। ह्या कुठेतरी सोडवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या काळात प्रयत्न करेल। प्रदूषणाचाही मुद्दा मोठ्या प्रमाणावर आहे। चेंबूरकर नागरिक प्रदूषणाचे शिकार झालेले आहेत। या ठिकाणी मोठमोठ्या RCF सारख्या BPCL, SBCL, टाटा पॉवर, OG सारख्या कंपन्या आहेत, त्यांचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात आहे आणि दुर्दैव असं आहे की प्रदूषण आपण सहन करत असताना आपल्या मुलांना या ठिकाणी नोकऱ्या किंवा व्यवसाय उपलब्ध नाही। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढच्या काळात आंदोलन उभं करेल। आज नामांकन रॅलीमध्ये मनसे नेता अमित ठाकरे पण सामील झाले होते, काय सांगणार याबद्दल? अमित साहेबांचं त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि खास करून अमित साहेबांचं चेंबूरवर जास्त प्रेम आहे, त्यामुळे खरं तर अमित साहेब प्रत्येक कार्यक्रमाला मागच्या गेल्या 1-1.5 वर्षांमध्ये साधारण 7 ते 8 वेळा अमित साहेब चेंबूरला आले होते आणि त्याचप्रमाणे आजही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ते आले होते। मनसे कार्यकर्त्यांचा आणि चेंबूरकरांचा कसा आज उत्साह होता नामांकनच्या दरम्यान? हे बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्या पद्धतीने या विधानसभेला सामोरं जाते, माननीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे ज्या पद्धतीने लोकांमध्ये महाराष्ट्रभर दौरा करतायत, एक महाराष्ट्र सैनिकांचा उत्साह फार मोठा शिगेल्यावर पोचलेला आहे। आजची राजकीय परिस्थिती पाहता सर्व राजकीय पक्षांवरचा विश्वास हा उडालेला आहे। जनता एक तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे आणि तो पर्याय म्हणजे माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या रूपाने येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात दिसेल। तिकीटबद्दल काय तुम्ही सांगणार? म्हणजे उमेद होती का, असं होता का की हा भाई मला भेटणार आहे, असं काय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत राहायचं असतं, प्रत्येकाला संधी दिली जाते, त्यामुळे तिकीट वगैरे ह्या गोष्टी बाजूला ठेवून माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश हा फायनल असतो महाराष्ट्र सैनिकांसाठी। त्याचप्रमाणे मी एक महाराष्ट्र सैनिक आहे। थँक्यू।